तर बघा मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण टाइप ऑफ मॅट्रिक्स बघितले. आपल्याला हे समजलं की मॅट्रिक्सचे हे त्याच्या लुक्सवरून किंवा दिसण्यावरून म्हणू शकतो आपण वेगवेगळे प्रकार आपण पाडू शकतो. जसं कॉलम मॅट्रिक्स, रो मॅट्रिक्स, ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स, सिमॅट्रिक मॅट्रिक्स, क्यू सिमॅट्रिक मॅट्रिक्स, हे प्रकार आहे मॅट्रिक्सचे. जर ते प्रकार तुम्ही व्यवस्थित अभ्यासले असतील तर आता आपल्याला ह्या ठिकाणी ते आयडेंटिफाय करायचं आहे की नेमका हा मॅट्रिक्स कोणत्या टाईपचा आहे. या ठिकाणी तुम्हाला या एक्सरसाइजच्या दुसऱ्या प्रश्नात नेमकं हेच विचारलं की तुम्ही क्लासिफाय करायचं, वर्गीकरण करा की हा कोणत्या टाईपचा मॅट्रिक्स आहे. म्हणजे एक समजून घ्या की ह्या प्रश्नाचा हेतू काय आहे की तुम्हाला मॅट्रिक्सचे टाईप स्वतः समजले पाहिजे. समोर कोणत्या टाईपचा मॅट्रिक्स तुम्हाला दिसतो किंवा तुम्ही जो मॅट्रिक्स सॉल्व्ह करायले तो कोणत्या टाईपचा मॅट्रिक्स आहे हे तुम्हाला कळणं आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला आहे. आता बघा मित्रांनो, जर तुम्ही खरंच मागच्या पिरियडला जे झालं ते व्यवस्थित घरी वाचलं किंवा अभ्यासलं असेल समजा, तर 100% तुम्हाला हे टाईप ऑटोमॅटिकली समजतील. कारण बघा आता हा नंबर 1 चा प्रॉब्लेम किंवा मॅट्रिक्स सरळ सरळ समजतं आपल्याला की हा जो डायगोनल आहे या डायगोनलचे खालचे एलिमेंट 0 आहे. म्हणजे बिलो साइड ऑफ डायगोनल 0 आहे आणि वरच काहीतरी एलिमेंट आहे. म्हणजे कोणते -2 4 -5. म्हणजे डायगोनलच्या वर या ठिकाणी एलिमेंट आले. इट इज कॉल्ड अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे दिस इज इट इज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तर या ठिकाणी तुम्ही एक कल्पना करा की जर खाली नंबर आले असते आणि वर जर 0 0 आले असते, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, तर डायरेक्ट यानंतर मी तुम्हाला हा 6 नंबरचा प्रश्न दाखवतो. कारण हे संबंधित एक दुसऱ्याला. हे डायगोनलच्या वर एलिमेंट होते म्हणून अप्पर ट्रायंग्युलर एलिमेंट, हे डायगोनलच्या खाली एलिमेंट आहे आणि वरचे तीनही 0 आहे म्हणून लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स हा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता बघा 2 नंबरचा टाईप व्यवस्थित बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की हा अप्पर लोअर ट्रायंग्युलर किंवा डायगोनल मॅट्रिक्स टाईपचा नाहीये. पण एक बघा, या मॅट्रिक्सला आपण नाव देऊ ए मॅट्रिक्स. या मॅट्रिक्सचा जर आपण ट्रान्सफर मॅट्रिक्स बनवला, ट्रान्सफर मॅट्रिक्स म्हणजे रोचे कॉलम आणि कॉलमचे रो, तर आपल्याला काय मिळतं ते बघा. तर या ठिकाणचे हे जे कॉलम आहे का, मी रो बनवतो. फॉर एक्झाम्पल 0 -4 -7 4 0 3 -7 -3 आणि 0. तर जो गिवन मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स आणि ह्या मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला काय दिसून आलं किंवा तुमच्या लक्षात काय आलं ते समजून घेऊ शकता का. बघा मित्रांनो, सरळ सरळ समजतं की नंबर 1 याचे डायगोनल एलिमेंट 0 आहे. व्हॉट हॅपन इफ डायगोनल एलिमेंट्स आर 0? तर याची पॉसिबिलिटी तयार झाली की हा स्क्यू सिमॅट्रिक मॅट्रिक्स असू शकतो. मग स्क्यू सिमॅट्रिक मॅट्रिक्स मध्ये अजून काय असतं? फक्त डायगोनल एलिमेंट 0 झाले म्हणजे ते स्क्यू सिमॅट्रिक मॅट्रिक्स असतो का? नाही. तर त्याचा ट्रान्सफर मॅट्रिक्स केल्यानंतर, लिसन, त्याचा ट्रान्सफर मॅट्रिक्स केल्यानंतर साइन अपोजिट आले पाहिजे. तर या ठिकाणी नेमकं तेच झालं. हाच मॅट्रिक्स ज्यावेळेस आपण ट्रान्सफर करतो त्यावेळेस त्याचे सुद्धा डायगोनल एलिमेंट 0 आले आणि जे उरलेले एलिमेंट आहे त्याचे साइन अपोजिट आले. हा 4 आहे, इकडे -4 आला. हा 7 आहे, इकडे -7 आला. इकडे -4 आहे, इकडे +4 आले. इकडे -7 आहे तर हा +7 थर्ड कॉलम. इकडे मी चुकलो, हे +7 आहे. हा -3 आहे या ठिकाणी तर हा +3 आला. म्हणजे प्रत्येक एलिमेंट या ठिकाणी अपोजिट साइनचे आले. हा 3 चा इकडे प्लस, इकडे -0 तर डायगोनल एलिमेंट 0 आले. म्हणजे एक्झॅक्ट हा स्क्यू सिमॅट्रिक मॅट्रिक्स. बघा पुन्हा एकदा सांगतो, आपण या ठिकाणी कॉलमचे रो बनवले. फर्स्ट कॉलमला मी इकडे फर्स्ट रो लिहिला, सेकंड कॉलमला मी इकडे सेकंड रो लिहिला, थर्ड कॉलमला इकडे थर्ड रो लिहिला, प्लस साइन या ठिकाणी. मग त्यानंतर आपल्या लक्षात आलं की खालचे सुद्धा डायगोनल एलिमेंट 0 आहे
आणि साइन जे आहे आफ्टर ट्रान्सफर मॅट्रिक्स ते अपोजिट आले. मग काय होतं याच्यावरून, तर हियर येथे ए मॅट्रिक्स आणि मायनस ट्रान्सफर केल्यानंतर त्याचा मायनस मॅट्रिक्स एक दुसऱ्याला इक्वल आहे. देअरफॉर इट इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, सिंग्युलर मॅट्रिक्स. या मॅट्रिक्सला आपण डायरेक्ट असं लिहू शकत नाही, इट इज अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. त्याला का झालं असं हे प्रूफ करून लिहिणं लागतं. आता हे कसं आहे, सरळ सरळ या ठिकाणी कॉलम आला, कॉलम मॅट्रिक्स. याला रेफरन्स द्यायची आवश्यकता नाहीये. या ठिकाणी एक कॉलम आला म्हणून हा कॉलम मॅट्रिक्स, तर हा कॉलम मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स. Similarly, this is row matrix. Row matrix. आता बघा, हा 2x2 चा असा मॅट्रिक्स आहे ज्याचे डायगोनल एलिमेंट सेम आहे आणि डायगोनल नंतरचे एलिमेंट 0 आले. आठवा, किंवा तुम्ही जे काल आपण टाईप शिकलो मागच्या पिरियडला, त्या टाईप मध्ये स्केलर मॅट्रिक्स कसा असतो बघा. तर कोणत्या टाईपच्या मॅट्रिक्सला आपण स्केलर मॅट्रिक्स म्हणतो, ज्याचे डायगोनल एलिमेंट इक्वल आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0. मग तेच या ठिकाणी झालं का नाही, म्हणजे हा कोणत्या टाईपचा मॅट्रिक्स आला, करेक्ट, स्केलर मॅट्रिक्स. तर दिस इज इट इज स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स. समोरचा मॅट्रिक्स बघा. आता बघा, डायगोनल एलिमेंट जर सोडले बाकी सगळे शून्य आहे, पण डायगोनल एलिमेंट सेम नाही. मग डायगोनल एलिमेंट सेम असते तर स्केलर मॅट्रिक्स. मग डायगोनल एलिमेंट जर सेम नसले तर फक्त डायगोनल मॅट्रिक्स. इट इज डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स. बघा मित्रांनो, या प्रश्नाचा उद्देश समजून घ्या की तुम्हाला हे टाईप जे आहे मॅट्रिक्सचे याचं महत्त्व समजणं आवश्यक आहे. तुम्हाला स्वतः त्या टाईप ओळखता येणं आवश्यक आहे. म्हणून हा प्रश्न या पुस्तकात लक्षात असू द्या. त्यामुळे या प्रश्नानंतर तुमच्या समोर जो मॅट्रिक्स आला तो तुम्हाला ओळखता आलाच पाहिजे, त्याची टाईप तुम्हाला समजणं आवश्यकच आहे. तर हे उदाहरण लिहून घ्या, यानंतर आपण उरलेले उदाहरणं बघू. तर बघा मित्रांनो, पुढचे मॅट्रिक्स. पहिल्या मॅट्रिक्स मध्ये आपल्याला रो एलिमेंट्स कसे बघा, 10 -15 27 -15 0 √34 27 √34 आणि 5/3. डायगोनल एलिमेंट 0 नाहीये म्हणजे स्क्यू सिमेट्रिक तर असू शकत नाही. मग आता उरली पॉसिबिलिटी सिमेट्रिक मॅट्रिक्सचीच. तर मग सिमेट्रिक मॅट्रिक्स आपण चेक करू. तर हा मॅट्रिक्स जर आपण ए कन्सिडर करत असलो तर सिमेट्रिक म्हणजे ट्रान्सफर मॅट्रिक्स केल्यानंतर तोच मॅट्रिक्स खाली असणं आवश्यक आहे, किंवा तोच मॅट्रिक्स आला पाहिजे. पुन्हा तोच काय केल्यानंतर, रोचे कॉलम आणि कॉलमचे रो केल्यानंतर. तर ह्या कॉलमला आपण रो बनवलं, 10 -15 27. पुन्हा ह्या कॉलमला रो बनवलं, -15 0 √34. पुन्हा या कॉलमला रो बनवलं, 27 √34 आणि 5/3. तोच मॅट्रिक्स पुन्हा मिळाला मित्रांनो, तोच मॅट्रिक्स. पहा कसं, 10 -15 27 -15 0 √34. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी हियर ओरिजिनल मॅट्रिक्स ए इक्वल विथ इट्स ट्रान्सफर मॅट्रिक्स. म्हणजेच हा सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. इट इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स. पुढचा टाईप मित्रांनो, एक समजून घ्या, हे टाईप तुमच्या लक्षात आले पाहिजे.
अगोदर. यस, मी शब्द काय वापरला बघा. हा जो टाईप आहे समोरचा, हा तुमच्या लक्षात आला पाहिजे. आयडेंटिटी मॅट्रिक्स काय बोललो तुम्ही आठवा टाईप शिकवताना, की आयडेंटिटी मॅट्रिक्सचा रोल बीजगणितातल्या एकसारखा असतो 1. तर आयडेंटिटी मॅट्रिक्सचे मित्रांनो युनिट मॅट्रिक्स सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. इट इज युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. फायनली खूप सुंदर प्रश्न आहे बघा. पुन्हा एकदा सांगतो, असे प्रश्न मुद्दामून तुम्हाला सीईटी सारख्या परीक्षेत किंवा जेई सारख्या परीक्षेत विचारल्या जाणार किंवा विचारल्या जाण्याची शक्यता जास्त असते. त्याचं कारण सांगतो बघा. हे मॅट्रिक्स बघा तुम्ही आपण बघितला. तुमच्या मनात पहिल्यांदा असा विचार येतो की इट इज आयडेंटिटी मॅट्रिक्स, जो पूर्णपणे चुकीचा आहे. यस, शब्दाकडे लक्ष द्या, मी काय बोलतो. हा आयडेंटिटी मॅट्रिक्स नाही, कारण हा जर आयडेंटिटी मॅट्रिक्स असता तर त्याचे डायगोनल एलिमेंट 1 1 आले असते. आणि इथं जे 1 1 आले, दीज आर नॉट डायगोनल एलिमेंट्स. याला मॅट्रिक्सचा डायगोनल म्हणता येत नाही. हे डायगोनल एलिमेंट म्हणजे तुमचा अंदाज चुकला का नाही? अंदाज चुकला ना, तर दिस इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. बघा आपण याला कन्सिडर करू ए. आणि यानंतर ज्यावेळेस आपण याचं ट्रान्सफर मॅट्रिक्स करतो त्यावेळेस बघा, ह्या कॉलमला आपण रो बनवू, ह्या कॉलमला रो बनवू, ह्या कॉलमला रो बनवू, आणि वरचाच मॅट्रिक्स आपल्याला खाली मिळतो. याचा अर्थ असा होतो की दिस इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स. तर उदाहरण लिहून घ्या आणि लिहिण्यापेक्षा सुद्धा समजून घेण्यावर जास्त भर द्या. बघा आता पुढचा प्रश्न. तर आपल्याला पुढच्या प्रश्नात काय विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स आर सिंग्युलर और नॉन सिंग्युलर. तर अगोदर आपल्याला नेमकं काय विचारलं बघा, की खालील मॅट्रिक्स हे सिंग्युलर टाईपचे आहे किंवा नॉन सिंग्युलर टाईपचे आहे. तर मग हे कधी प्रूफ होतं बरं की सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय असतो, नेमकं त्याच्यात काय घडतं? तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करा. तर सिंग्युलर मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 असतो. म्हणजे डिटर्मिनंट 0, इफ डिटर्मिनंट 0 देन इट इज सिंग्युलर. म्हणजे डिटर्मिनंट 0 असल्यानंतर तो सिंग्युलर मॅट्रिक्स असतो, अदरवाइज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असतो. म्हणजे तुम्हाला या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट अगोदर काढावा लागेल. तर डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे मॅट्रिक्स ए ला जर आपण डिटर्मिनंट मध्ये लिहिलं तर आपल्याला मिळतो ए बी सी ई क्यू आर ट्वाइस ए माइनस पी ट्वाइस बी माइनस क्यू ट्वाइस सी माइनस आर. आता सॉरी डिटर्मिनंट बघा, थोडं तुम्ही प्रॉपर्टीज आठवा डिटर्मिनंटच्या. बघा भाग कोणत्या ठिकाणी झाला, वापर कोणत्या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा सांगतो, हा डिटर्मिनंटची रिलेटेड पार्ट आहे. आपल्याला विचारलं हा मॅट्रिक्स सिंग्युलर मॅट्रिक्स आहे का नाही, ओळखा. ओळखा म्हणजे या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येतो का नाही. मग आता त्या प्रॉपर्टीज जर आपण व्यवस्थित विचारात घेतल्या तर आपल्याला समजतं की आपण डिटर्मिनंटच्या कोणत्याही रो मध्ये दुसरा रो ऍड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. त्यावेळेस डिटर्मिनंटची किंमत बदलत नसते. मग आता ह्या ठिकाणी हा सुद्धा डिटर्मिनंटच आहे, कारण आपण त्याला मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट बनवला. मग त्या प्रॉपर्टी अनुसार जर आपण असं केलं, रो नंबर 3 R3 मायनस R2. आता ज्याच्या मनात हा प्रश्न आला की कशाला, तर बघा कशाला. पहिला रो ॲज इट इज ABC, दुसरा P Q R, आणि जो तिसरा रो आहे आपण काय केलं, ट्वाइस A मायनस P प्लस P. म्हणजे या ठिकाणी झालं काय, ट्वाइस A
मायनस पी प्लस पी हे कॅन्सल होणार. मग ते कॅन्सल झाल्यावर इकडे उरला काय, ट्वाइस ए ट्वाइस बी ट्वाइस सी. सहज समजतं पहा, सहज समजतं. कारण शेवटच्या रो मध्ये एक एलिमेंट जो आहे तो मधल्या रोचे एलिमेंट आहे आणि त्याला मायनस पी, म्हणजे हा पी इकडे मायनस पी वापरला, हा क्यू इकडे मायनस क्यू वापरला, हा आर इकडे मायनस आर वापरला. मग आपल्याला फक्त डोकं लावायचं की यार पुन्हा हा रो आपण त्यात मिळवला तर पी पी कटतो, क्यू क्यू कटतो, आर आर कटतो. नेमकं तेच झालं. मग आपण कॉमन घेतला 2 इन थर्ड रो. लिहायची आवश्यकता नाही, टेकिंग कॉमन 2 इन थर्ड रो. तर आता आपल्याला जो डिटर्मिनंट मिळतो त्या डिटर्मिनंटचा पहिला रो आणि तिसरा रो सेम आहे. पहिला रो आणि तिसरा रो सेम आहे. काय घडतं, दोन रो सेम असल्यानंतर द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0. ही प्रॉपर्टी आहे डिटर्मिनंटची. मग या ठिकाणी लिहा की हियर R1 identical with R3, therefore determinant of A is equal to 0. तर therefore this is singular matrix. म्हणजेच हा सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. आता पहा पुढचा प्रॉब्लेम सुद्धा ह्याच पद्धतीचा आहे. जर आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला, मोठमोठे नंबर आहे, याला आपण नाव देऊ बी. मोठमोठे नंबर आहे पहा, 99 into 105 असं करणार आहे का? नाही, खूप मोठं वाटतं ते. मग एक काम करा, 6 मधून हा 1 सबट्रॅक्ट करून बघा, 5 उरले. 99 मधून 99 सबट्रॅक्ट करा, 0. 105 मधून 100 सबट्रॅक्ट करा. हे जे आन्सर्स आले ना तेच एलिमेंट पहिल्या रो मध्ये बघा, 5. म्हणजे आपल्याला या ठिकाणी तिसऱ्या रो मधून दुसरा रो मायनस करणं असतो, एवढं तुम्ही समजून घ्या. तर अगोदर डिटर्मिनंट फॉर्म मध्ये तुम्ही लिहा, म्हणजेच असं. बरं मी लिहून देतो, डिटर्मिनंट ऑफ बी हे आवश्यक असतं 5 0 5 199 100 6 99 and 105. बघा सहज समजतं की नेमकं आपण या ठिकाणी हे काय करतो की R3 मायनस R2. आता तुमचं उत्तर तुम्हाला मिळतं 5 0 5 199 and 100. पुन्हा 6 minus 1 5, 99 minus 99 0, 105 minus 100 5. पुन्हा तेच झालं या ठिकाणी, फर्स्ट रो आयडेंटिकल विथ थर्ड रो. And what happened in this situation? The value of determinant is 0 because two rows are identical. म्हणजे प्रॉपर्टीज आपल्याला समजतं की असे डिटर्मिनंट सॉल्व्ह करायची गरज नाही. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ B is equal to 0. Therefore it is singular matrix. तर मित्रांनो, दोन्ही प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. पुन्हा यानंतरचा प्रॉब्लेम झाल्यानंतर, पिरियड झाल्यानंतर या भागाला पुन्हा रिव्हिजन द्या. आता बघा पुढचे दोन प्रश्न. तर जसं पहिले दोन्ही मॅट्रिक्स सिंग्युलर होते, कारण त्या मॅट्रिक्सला आपण डिटर्मिनंट फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर त्याचे डिटर्मिनंट 0 आले. पण आता या दोन उदाहरणात तसं घडत नाही. बघा हा डिटर्मिनंट आपण ए तयार केला. बघा मित्रांनो, हा डिटर्मिनंट तुम्ही सॉल्व्ह करा, कारण आपण डिटर्मिनंट या मागच्या म्हणजे याच टॉपिक मध्ये भरपूर डिटर्मिनंट सॉल्व्ह केले. यात कोणत्याही प्रॉपर्टीचा वापर न करता हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करा. याची शेवटची व्हॅल्यू म्हणजे आन्सर येणार 52. मग 52 आन्सर आलं, याचा अर्थ की ए चा डिटर्मिनंट हा 0 नाही. तो दिस इज नॉट सिंग्युलर मॅट्रिक्स किंवा दिस इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स.
असं उत्तर तुम्हाला लिहिणं आहे. डिटर्मिनंट व्यवस्थित सॉल्व्ह करा. 52 आन्सर मी त्याच्यामुळेच तुम्हाला डायरेक्ट सांगितलं की आपल्याला एक टॅली म्हणून की नेमका आन्सर काय. पुढचा म्हणजे शेवटचा प्रॉब्लेम सुद्धा याच पद्धतीचा प्रॉब्लेम आहे. अगोदर आपण एचा डिटर्मिनंट लिहिला, नंतर 7 5 -4 7. बघा हा 2/2 चा डिटर्मिनंट आहे. मी याचा आन्सर सुद्धा डायरेक्टच देणार होतो, पण आता लहान प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह करू. 7 7 49 49 मायनस हा 4 5 20 -20, तर मी मायनस मायनस डायरेक्ट प्लस नाही घेत. 49 प्लस 20 इज इक्वल टू म्हणजे एचच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली 69. आता बघा 69, पण आपल्याला 0 लागत होती. कशासाठी? सिंग्युलर मॅट्रिक्स साठी. म्हणजे एचा डिटर्मिनंट 0 आला का? नाही. म्हणजे हा सिंग्युलर मॅट्रिक्स आहे का? नाही. मग इट इज नॉट सिंग्युलर मॅट्रिक्स किंवा इट इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. तर पुन्हा एकदा ऐकून घ्या मित्रांनो, मी काय सांगतो. आता थोडी प्रॅक्टिस वाढवा, कारण जसं जसं आपण समोर जाणार इंटरेस्टिंग पार्ट येणार. अभ्यासाचा वेळ सुद्धा वाढवा. असं खूप अभ्यास करा असं सांगत नाही मी, पण व्यवस्थित अभ्यास करा. जसं मी मागच्या एका पिरियडला बोललो होतो की तुम्ही लॉकडाऊनचा पुरेपूर फायदा घ्या. जितका फायदा तुम्हाला मिळवता येणार तितका मिळवा, कारण यानंतर तुम्हाला इतका वेळ कधीच मिळणार नाही, हे वाक्य माझं लक्षात असू द्या. कारण यानंतर तुम्ही वेळेसाठी अक्षरशः पस्तावणार, वेळेची वाट बघणार, पण तुम्हाला वेळ मिळणार नाही. तर आता वेळेचं आपण ज्याला सोनं म्हणतो का, ते सोनं करा. तुम्ही सोनं नका करू, पण पुरेपूर फायदा उचला त्याचा. खूप अभ्यास करा. ठीक आहे, तर हे लिहून घ्या.